हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मॅडम, पोट खूप सुटलेलं आहे. डाएट करून देखील पोट काही कमी होत नाहीये. पोटाचा तो घेर आहे तसाच आहे. मग कुठे बाहेर जायचं म्हणलं, कुठलाही ड्रेस घातला, जीन्स टॉप घातली, साडी जरी घातली तरी देखील पोट आधी दिसतं. तर हे पोट कमी करण्यासाठी काहीतरी सांगा. अशा कमेंट्स मला येत असतात मंडळी, असे मेसेजेस मला येत असतात. पण आता काहीही काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रभावी अशी 5 पथ्य, की जी फॉलो केल्यामुळे तुमचं वजन देखील कमी होणार आहे आणि तुमच्या पोटाची चरबी ती देखील लोण्यासारखी वितळणार आहे. कुठल्याही प्रकारचं डाएट नाही, कुठल्याही प्रकारचं औषध नाही. अगदी बरोबर ऐकलं. नाही डाएट, नाही व्यायाम, नाही औषध. फक्त ही 5 पथ्य फॉलो करा आणि अवघ्या 30 दिवसांमध्ये तुमच्या वजनात झालेला फरक बघा, तुमच्या बेली फॅट्समध्ये झालेला फरक अनुभवा. तर मंडळी, आज मी तुम्हाला जी प्रभावी पथ्य सांगणार आहेत ती पूर्वी देखील फॉलो केली जात होती. कळत नकळत पूर्वी देखील लोक ते फॉलो करत होते. म्हणूनच पूर्वीच्या बायका इतक्या जाड होत्या, त्यांची पोटं सुटलेली होती. ते काही व्यायाम करत नव्हते किंवा ते कुठल्याही प्रकारचं डाएटिंग करत नव्हते. पण तरी देखील सडपातळ असायच्या आणि पोटाचा घेर तर अजिबात नव्हता. पुरुष देखील आत्ता बघितलं तर दर 3 पैकी 1 व्यक्ती हा ओबेसिटीमुळे, वजन वाढीमुळे, सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहे. कारण आता पूर्णपणे जीवनशैली बदललेली आहे आणि ही 5 पथ्य आता फॉलो होत नाहीत. तीच पथ्य मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर मंडळी, मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. अगदी बरोबर ऐकलं. फक्त 30 दिवस तुम्ही एकदा ह्याला चान्स देऊन बघा. ही 5 पथ्य फॉलो करून बघा. अवघ्या 7 दिवसानंतरच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक दिसू लागणार आहे. तर मंडळी, मी स्वतः देखील माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं. ते पण एकदा नाही, 2 वेळा. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर माझ्या सेकंड प्रेग्नन्सी. म्हणजे मी 53 किलोवरून डायरेक्ट 83 किलोपर्यंत गेली होती. पण अगदी घर बसल्या आणि कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी व्हायला मला मदत झाली. इव्हन माझे बेली फॅट्स कमी व्हायला देखील मदत झाली. आणि तीच पथ्य इकडे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही. गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. सातत्य महत्त्वाचं आहे आणि सकारात्मकता महत्त्वाची आहे. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, रेमेडीज शेअर केल्या, घरगुती डाएट प्लॅन शेअर केले आणि त्या सगळ्यांना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, आपले रूल्स फॉलो करून कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस पाहून, तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. पण मंडळी, नंतर मला कमेंट्स आल्या की मॅडम, बेली फॅटसाठी काहीतरी सांगा. तुमचं डाएट फॉलो करून आमचं वजन कमी होत आहे, पण आता आम्हाला आमचा तो पोटाचा घेर पण कमी करायचा आहे. तर ते कमी करण्यासाठी सांगा. म्हणूनच आजचा व्हिडिओ, आजची ही 5 प्रभावी पथ्य मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनात झालेला फरक, तुमच्या बेली फॅट्समध्ये झालेला फरक, तुमच्यामध्ये झालेले इंचेस लॉस. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय. फक्त ही 5 पथ्य फॉलो करा आणि पोटाचा घेर झपाट्याने कमी करा. तर मंडळी, सगळ्यात पहिलं पथ्य, त्यामुळे इथून पुढे खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, पण दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. आता तुम्ही म्हणाल की पाण्याचा आणि वजन लॉसचा काय संबंध? तर खरंच खूप मोठा संबंध आहे. कित्येकदा आपण कन्फ्यूज होऊन जातो की मला तहान लागली का भूक लागलेली आहे, पण कित्येकदा ती तहानच असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा. 3च टाईम जेवण करणं गरजेचं आहे. एक सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. पण मध्ये कित्येकदा अनावश्यक क्रॅव्हिंग होत असते, काहीतरी खावंसं वाटतं, तेव्हा भरपूर सारं पाणी प्या. कारण पाणी पिल्यामुळे देखील आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते. शरीरामध्ये घाण साठून राहत नाही आणि त्यामुळेच वजन कमी व्हायला देखील मदत होत असते. दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्याने करा. तसेच झोपायच्या 45 मिनिटं आधी देखील तुम्ही कोमट पाणी प्या आणि मग झोपा. मग बघा, तुमचं वजन कसं कमी होताना तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही हे करत नाहीये म्हणूनच वजन वाढत आहे. सो 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. आपलं दुसरं आणि खूप प्रभावी पथ्य, ते म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. याचा तुमच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होणार आहे आणि त्यामुळे तुमचं पचन चांगलं व्हायला मदत होणार आहे. असं नाही की आज मी 9 वाजता नाश्ता केला, उद्या मी 11 वाजता करणार, आज दुपारचं जेवण मी 1 वाजता केलं, मग उद्या मी 2 वाजता करणार, तर नाही.
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याची एक फिक्स वेळ ठरवा आणि त्या वेळेवरच जेवण करा. मग मध्ये आधे काहीही खायचं नाही हे स्वतःला सांगा. फक्त एवढं फॉलो केल्यामुळेच तुम्हाला जी काही अनावश्यक क्रेविंग होत आहे ती देखील होणार नाही. तुमचं पचन चांगलं होणार आहे. जो काही तुम्हाला आहार घेतलेला आहे तो पचणार आहे आणि यामुळे तुमचं मेटाबॉलिझम देखील चांगलं होणार आहे. म्हणजे चरबी जाण्याची जी शरीरामध्ये प्रोसेस असते ती देखील चांगली होणार आहे. फक्त इतकं करून बघा, जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. आपलं तिसरं आणि प्रभावी पथ्य, पण ते सांगण्याआधी जर तुम्ही हे 30 दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज फॉलो करणार आहे. तर म्हणजे तिसरं पथ्य हे आहे की इथून पुढे तुम्ही गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे खाणं हे पूर्णपणे आहारातून वर्ज्य करा. आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे तर आपण हे नक्कीच करू शकतो. सो साखर असो, मैदा असो, पूर्ण आहारातून वर्ज्य करा. फक्त घरातलाच आहार घ्या योग्य त्या प्रमाणामध्ये आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला जेव्हा 11 वाजता भूक लागल्यासारखं होईल किंवा 4 वाजता भूक लागल्यासारखं होईल तर कुठलंही एक व्हिटॅमिन सी रिच फ्रूट खा किंवा तुम्ही मूठभर मखाणे देखील खाऊ शकता, मूठभर फुटाणे देखील खाऊ शकता. म्हणजे 3 मुख्य जेवणाच्या वेळा सोडून जर मध्ये भूक लागली तर एकदाच तुम्ही फक्त फ्रूट खा किंवा मूठभर मखाणे खाऊ शकता. बास, बाकी काहीही घ्यायचं नाही. आपलं पुढचं महत्त्वाचं पथ्य ते म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन खूप जास्त असलं पाहिजे आणि तसेच सॅलेड देखील असलं पाहिजे. दुपारच्या जेवणाची सुरुवात ही बाउल भरून सॅलेडने करा. आधी एवढं बाउल भरून सॅलेड खायचं आणि मग दुपारचं जेवण करायचं. यामुळे तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे आणि अनावश्यक बाकी काही खाल्लं जाणार नाही. सो दुपारच्या जेवणाआधी एवढं बाउल भरून कंपल्सरी रोज सॅलेड खायचं. मग तुमच्या आवडती कुठलीही भाजी, भाकरी आणि वाटीभर डाळ, बास. मग बघा तुमची भूक भागणार आहे पण यामुळे तुमचं पोट फुगणार नाही आहे. आणि थोडे दिवस फक्त तुम्ही भाकरी खायचा प्रयत्न करा, भात खाऊ नका. तर भाकरी, आवडती भाजी, डाळ आणि सॅलेड हेच दुपारचं जेवण ठरवण्याचा प्रयत्न करा. नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही नॉनव्हेजची भाजी देखील दुपारी घेऊ शकता. यामुळे शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाही आणि शरीराला सगळी पोषक तत्व देणं देखील गरजेचं आहे. तसेच नाश्त्यामध्ये देखील जास्तीत जास्त प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपलं शेवटचं पथ्य की जे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. हो मंडळी, आणि ही पथ्य फॉलो होत नाहीये आणि म्हणूनच अनावश्यक वजन वाढत आहे आणि मग आपण म्हणतो की मी तर घरातलंच खातो, मी तर डाएटच करतो तरी माझं वजन का कमी होत नाही. कारण डाएटिंग सोबतच ही 5 पथ्य देखील तितकीच महत्त्वाची असतात. तर आपलं शेवटचं पथ्य ते म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर तुम्ही घरी असाल तर त्याचा फायदा घ्या आणि 7च्या आतमध्ये तुमचा डिनर करा. पण जर कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवण करण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमचं बघा वजन कसं झपाट्याने कमी होईल. आणि रात्रीचा आहार हा हलका घेण्याचा प्रयत्न करा. रात्री असं पंचपक्वानासारखं जेवण करायचं पण ते पचणार आहे का? कारण रात्री आपला मेटाबॉलिझम हा स्लो झालेला असतो. त्यामुळे रात्रीचा आहार हा हलका घ्या. आता रात्री काय आहार घ्यायचा यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर म्हणजे ही खूपच सोपी अशी पथ्य आहेत की जी पूर्वी देखील फॉलो केली जात होती. पूर्वी देखील जेवण खूप लवकरात लवकर होत असायचं आणि म्हणूनच ते पचलं देखील जायचं. तर आता ही पथ्य होत नाहीयेत फॉलो, पाणी इतकं पिलं जात नाहीये, त्यामुळे देखील आपलं वजन वाढत आहे. तर आहारामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश करणं देखील गरजेचं आहे. सगळी पोषक तत्व असणं गरजेचं आहे आणि ही 5 पथ्य देखील फॉलो करणं गरजेचं आहे. तसेच मंडळी, तुम्हाला जिमला जायला जमत नसेल, व्यायाम करायला जमत नसेल पण ॲटलिस्ट रोज 45 मिनिटं फास्ट वॉक करा आणि मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी वितळेल. तर मंडळी, तुम्ही जर हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमी होत नाही आहे, त्यांचे बेली फॅट्स कमी होत नाही आहेत, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ही 5 पथ्य फॉलो करून त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक अगदी घर बसल्या दिसेल. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, जसं मी कायम सांगते, वजन कमी करणं हे अवघड नाही. गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. तुम्ही एक दिवस फॉलो केलं, आठवडाभर फॉलो केलं, सोडून दिलं, मग वजन कमी होणार आहे का? नाही.
जवळ वाढायला तुम्ही इतके दिवस लावले तर कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकता. आणि सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.